एक रहस्यमय कहाणी जिथे प्रत्येक पात्राच्या मागं एक गूढ दडलेला आहे. जेव्हा सत्याच्या शोधात काही तरुण आपल्या आयुष्याच्या मर्यादांपर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांच्यासमोर उलगडत जातात अशा घटना ज्या वास्तव आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषांवर उभ्या असतात. या चित्रपटात थरार, गूढता आणि मानवी मनाचा काळोखा कोपरा यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो. हा एक असा प्रवास आहे जिथे प्रत्येक उत्तर नवीन प्रश्न घेऊन येतं. तर मंडळी, आज आपण निकिता रॉय या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते लंडनमध्ये, जिथे सनल नावाचा एक माणूस एका दानवाला पाहतो आणि घाबरून स्वतःची व्हॉइस रेकॉर्डिंग करतो. तो म्हणतो, मी आता वाचणार नाहीये, तो मला मारायला आलाय. हे बोलून सनल घरातून पडायला लागतो आणि आपल्याला दिसतं की त्याच्या मागे खरोखर एक राक्षस लागलेला असतो. सनल आपल्या कारमध्ये बसून तिकडून निघून जातो, पण तेवढ्यात तो दानव त्याच्या कारवर हल्ला करतो आणि कार एका ठिकाणी जाऊन आदळते. घाबरलेला सनल तिकडून बाहेर पडतो आणि थेट नदीत उडी मारून आत्महत्या करतो. पुढच्या दिवशी सकाळी पोलीस तिथे येतात आणि चौकशी सुरू करतात की नक्की काय घडलं होतं. यानंतर आपण मुंबईत निकिता नावाच्या मुलीला पाहतो, जिने नुकतीच एक बुक पब्लिश केली होती. निकिता एका अशा कम्युनिटीमध्ये काम करते जी अंधश्रद्धा दूर करण्याचं काम करते. ही कम्युनिटी तिच्या भावाने सुरू केलेली असते आणि तो भाऊ म्हणजे सनलच असतो. निकिता सांगते की ती IRC नावाची कम्युनिटी चालवतात आणि अशा सगळ्यांचा पर्दाफाश करतात जे अंधश्रद्धा पसरवून लोकांना मूर्ख बनवतात. तिचं पुस्तकही याच विषयावर आधारित असतं. नंतर जेव्हा निकिता आपल्या खोलीत येते, तेव्हा तिला टीना नावाच्या मुलीचा फोन येतो, जी सनलसोबत काम करत होती. टीना सांगते की सनल आता या जगात नाही. हे ऐकताच निकिता धक्क्यात जाते आणि तात्काळ लंडनला पोहोचते. ती आपल्या भावाचा मृतदेह पाहून खूप रडते. तेव्हा तिला सावरण्यासाठी जॉली नावाचा मुलगा तिथे येतो. खरं तर जॉली हा आधी निकिताचा बॉयफ्रेंड होता, पण काही कारणामुळे निकिताने आता त्याच्याशी ब्रेकअप केलं होतं. नंतर जॉली बाहेर येऊन आपल्या फॉलोअर्सना सनलच्या मृत्यूबद्दल सांगत असतो, कारण तो एक इन्फ्लुएन्सर असतो. तेवढ्यात निकिता तिथे येते आणि म्हणते, मला तिथे घेऊन चल जिथे सनलचा मृत्यू झाला होता. जॉली तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन जातो, जिथे निकिता सनलला बुडताना कल्पना करते आणि खूप घाबरते. यानंतर निकिता सरळ आपल्या भावाच्या ऑफिसमध्ये जाते, जिथे IRC कम्युनिटीचे सदस्य बसलेले असतात. निकिता विचारते, माझ्या भावाचा मृत्यू आत्महत्या असूच शकत नाही. यात काहीतरी नक्कीच गडबड आहे. ती विचारते की तो कोणत्या केसवर काम करत होता. तेव्हा टीना सांगते की तो अमरदेव नावाच्या व्यक्तीविरुद्ध काम करत होता, जो एक फाउंडेशन चालवतो आणि ज्याचे हजारो भक्त आहेत. टीना पुढे सांगते की सनलने त्या फाउंडेशनमध्ये एक इन्फॉर्मरही पाठवला होता, पण त्या इन्फॉर्मरचा आम्हालाही पत्ता नाही. यानंतर निकिता सनलच्या डेस्कवर काही पेंटिंग्स पाहते, जी त्याने स्वतःच काढलेली असतात. ती विचार करत राहते की एवढ्या भीतीदायक चित्रांचा अर्थ तरी काय असावा. तिला वाटतं या चित्रांचा आणि सनलच्या मृत्यूचा काहीतरी संबंध असणारच. यानंतर आपण अमरदेवला पाहतो, जो अनेक भक्तांना प्रवचन देत असतो. इथे सनलचा एक मित्र निकिताला एक डिक्टोफोन देतो आणि सांगतो की त्याने त्यात काही रेकॉर्ड केलं आहे. जेव्हा ते सर्वजण त्या डिक्टोफोनमधील ऑडिओ ऐकतात, तेव्हा सनल म्हणतो, त्या अमरदेवने मला फक्त 3 दिवस दिले होते, पण मी त्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. आता मला काहीतरी विचित्र वाटतंय. असं वाटतंय की मी लवकरच मरणार आहे. हे ऐकून निकिता म्हणते, माझ्या भावाच्या मृत्यूमागे नक्कीच अमरदेवचे लोक असणार, कारण माझा भाऊ त्यांना एक्सपोज करणार होता. म्हणून निकिता ठरवते की ही मिस्ट्री ती सॉल्व्ह करणारच. पण तिथे बसलेले सनलचे सहकारी म्हणतात, हे करूनही आता काही उपयोग होणार नाही. सनल तर आता या जगात नाही, पण निकिताला आपल्या भावाचा खून करणाऱ्या माणसाला शोधायचं होतं. जॉली तिला वचन देतो की तो तिच्या या शोधात तिच्यासोबत असेल. यानंतर निकिता थेट पोलीस स्टेशनला जाते आणि सनलच्या मृत्यूबद्दल विचारते. तेव्हा पोलीस अधिकारी सांगतो की हे प्रकरण आत्महत्येचं वाटतंय. आम्हाला असा काही पुरावा मिळालेला नाही ज्यावरून आपण याला खून म्हणू शकतो. हे ऐकून निकिता तिकडून निघून जाते आणि एका जागी बसून ती पुन्हा एकदा सनलच्या डिक्टोफोनमधील सर्व रेकॉर्डिंग्स ऐकू लागते. त्यात सनल म्हणतो, आज अमरदेवने मला चॅलेंज दिलंय की मी 3 दिवसातच मरणार आहे आणि आजचा पहिला दिवस आहे. पण मला काहीही असं वाटत नाही की मी मरू शकतो. मी त्या अमरदेवचा खरा चेहरा जगासमोर आणणारच. तो रोज आपल्या भक्तांना वेड बनवत आहे आणि स्वतःला चमत्कारी मनुष्य मनवत असतो. यानंतर सनलच्या दुसऱ्या दिवसाची रेकॉर्डिंग ऐकवली जाते, ज्यात तो खूप घाबरलेला वाटतो. तो म्हणतो, आज दुसरा दिवस आहे आणि माझ्यासोबत काही विचित्र घडतंय. असं वाटतंय की कोणी माझ्या आजूबाजूला आहे. मला आता खरंच भीती वाटू लागली आहे. हे ऐकून निकितासुद्धा हादरते आणि विचार करते की त्या अमरदेवने असं काय केलं असेल. त्यानंतर ती थेट आपल्या भावाच्या घरी जाते आणि त्याचा लॅपटॉप तपासू लागते, ज्यामुळे तिला काहीतरी माहिती मिळेल अशी तिला आशा असते. तेवढ्यात ती भिंतीवर एका राक्षसाचं चित्र पाहते आणि विचार करत राहते की सनल
हे चित्र सतत का काढत होता. तेव्हा ती म्हणते, माझ्या भावाला नक्कीच असं काहीतरी दिसत असावं. यानंतर ती ज्वालीला सांगते की सनलच्या लॅपटॉपवर प्रिया नावाच्या एका मुलीचा ईमेल आलेला आहे, ज्यात तिने सनलला एक कुरिअर रिसीव्ह करण्यासाठी सांगितलं होतं. पण सनलने तो कुरिअर घेतला नव्हता. त्यामुळे आपल्याला तो कुरिअर घ्यायला जावं लागेल. तेव्हा जॉली म्हणतो, चल आपण उद्या सकाळी जाऊया. निकिता म्हणते, मला एखाद्या हॉटेलमध्ये सोड. मी जर दादाच्या घरात राहिले तर त्याच्या आठवणी सतत येतील. यानंतर ज्वाली तिला एका पीजीमध्ये एक रूम मिळून देतो. त्या रात्री जेव्हा निकिता रूममध्ये बसलेली असते तेव्हा ती पुन्हा डिक्टोफोन ऐकते की तिच्या भावाने पुढे काय म्हटलं होतं. त्यात सनल सांगतो, माझी एक इन्फॉर्मर होती, पण आता माझा तिच्याशी काही संपर्क होऊ शकलेला नाही. बहुधा ती पकडली गेली असावी. यानंतर निकिता डे 3ची रेकॉर्डिंग ऐकते, ज्यात सनल म्हणतो, कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करते आणि तो भीतीपोटी पडायला लागतो. हाच तो सीन असतो जो चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवला गेला होता. यानंतर निकिता अमरदेवबद्दल इंटरनेटवर शोध घेते आणि दुसऱ्या दिवशी ज्वालीला घेऊन थेट अमरदेवच्या फाउंडेशनमध्ये पोहोचते. तिथे ती पाहते की अमरदेवसमोर एक व्हीलचेअरवर असलेला मुलगा येतो आणि तो सांगतो की तो चालू शकत नाही. अमरदेव त्याला विचारतो की तू तुझ्या भूतकाळामध्ये कोणाला काही फसवलं होतंस का. त्यावर तो मुलगा म्हणतो, मी भरधाव वेगाने गाडी चालवत होतो आणि एक अपघात झाला, त्यात एक मुलगी मरण पावली. हे ऐकून अमरदेव म्हणतो, तीच मुलगी तुझ्या पायांना पकडून बसलेली आहे आणि असं दाखवतो की त्याने त्या मुलीला मुक्त केलंय. तेवढ्यात तो मुलगा अचानक उठून चालायला लागतो, जणू काही तो बरा झाल्यासारखा. हे पाहून निकिता आश्चर्यचकित होते. त्यानंतर ती तिकडून निघू लागते आणि हे अमरदेवही पाहतो. बाहेर आल्यावर ती ज्वालीला सांगते, मला वाटतं की तो मुलगा फक्त ॲक्टिंग करत होता. अशा प्रकारे चमत्कार होत नाहीत की अपंग माणूस एकदम बरा होईल. पण ज्वाली म्हणतो, अमरदेव खरोखर खूप चमत्कारी माणूस आहे. तेवढ्यात फाउंडेशनमधील एक व्यक्ती निकिताजवळ येतो आणि सांगतो, अमरदेव यांनी तुम्हाला बोलवलं आहे. यानंतर ते दोघं अमरदेवकडे जातात, जिथे अमरदेव त्याचं नाव घेतो. तेव्हा निकिता त्याला विचारते, त्या मुलाकडून तू छान अभिनय करून घेतलास. अमरदेव हसतो आणि म्हणतो, मी जे करतो ते खरंच असतं. पण निकिता त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसते. तेव्हा अमरदेव म्हणतो, मला सगळं आधीच कळतं. माझ्याकडे एक विशेष शक्ती आहे. त्यावर निकिता म्हणते, म्हणूनच तुम्ही माझ्या भावाला सांगितलं होतं ना की त्याचा मृत्यू 3 दिवसात होणार आहे. निकिता रागात म्हणते, माझा भाऊ जे काही करू शकला नाही ते मी करेल आणि मी तुला जगासमोर एक्सपोज करूनच राहील. हे ऐकून अमरदेव म्हणतो, आता तुझ्याकडेही फक्त 3 दिवस आहे, अगदी तुझ्या भावासारखे. जे काही करायचं असेल ते कर. असं सांगून तो तिला रागाने तिकडून हाकलून देतो. बाहेर आल्यावर ज्वाली निकिताला म्हणतो, अमरदेव खूप पॉवरफुल आहे, त्याच्याशी पंगा घेऊ नकोस. पण निकिताने ठरवूनच टाकलेलं असतं की तिला आता काय करायचं आहे. यानंतर निकिता सर्वात आधी जाऊन सनलसाठी आलेला कुरिअर उचलते, ज्यात एक पुस्तक असतं, ज्यामध्ये विचित्र चित्र काढलेली असतात, अगदी तशीच पेंटिंग जशी सनलने काढली होती. म्हणजेच हे सगळं काहीतरी एकमेकांशी कनेक्टेड होतं. त्यानंतर ती प्रियाची सेंडर ॲड्रेस शोधते आणि तिथे जायचं ठरवते आणि तिचा विश्वास असतो की प्रिया ही सनलची इन्फॉर्मर असावी. प्रिया राहत असलेल्या ठिकाणी जेव्हा ते दोघं पोहोचतात तेव्हा त्या ठिकाणाचा व्हिडिओ शूट करायला जॉली सुरू करतो, पण निकिता त्याला रागवते. नंतर दोघं घरात शिरतात, पण तिथं कोणीच नसतं. तरी एक विचित्र वास येत असतो. तेव्हाच निकिताला बागेत प्रिया दिसते. ती एका कुत्र्याला मारून गाडत असते आणि तिचं वागणं हे पूर्णपणे वेडसर वाटतं. जेव्हा निकिता तिच्याशी बोलायला जाते तेव्हा प्रिया कुणाला तरी पाहून घाबरते आणि पडू लागते. ती एका ठिकाणी थांबते आणि स्वतःचा जीव घेते, कारण ती खूप घाबरलेली असते. हे पाहून जॉली ताबडतोब निकिताला घेऊन तिकडून पडतो, कारण जर कुणी त्यांना तिथं पाहिलं असतं तर ते दोघं मोठ्या अडचणीत अडकले असते. मग तिकडून पुढे जॉली म्हणतो की आपल्याला आता कोणतीही चौकशी करायला नको, कारण लोक मरत आहे आणि मग आपणही मारले जाऊ. पण निकिता त्याचं ऐकत नाही, म्हणून जॉली चिडून म्हणतो, आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही आणि तिकडून तो निघून जातो. नंतर निकिता खोलीत बसून प्रियाने दिलेलं पुस्तक वाचत असते आणि त्यातच तिला एक मेमरी कार्ड सापडतो, ज्यात प्रियाने सनलसाठी फाउंडेशनबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ बनवलेला असतो, ज्यात दाखवलं जातं की अमरदेव आपल्या शक्तीने कशाप्रकारे कोणत्याही माणसाला वश करतो आणि अशाच रीतीने तो लोकांचा उपचार करत असतो. प्रिया त्या व्हिडिओमध्ये म्हणते की माहिती नाही अमरदेव हे सगळं कसं काय करू शकतो. एक दिवस प्रिया एका गुप्त खोलीत जाऊन ते पुस्तक चोरते आणि एक लिक्विडसुद्धा स्वतःकडे ठेवते. आता हा लिक्विड नेमका काय आहे हेच निकिताला जाणून घ्यायचं असतं. मग निकिता पुन्हा प्रियाच्या घरी जाण्याचा प्लॅन करते, जेणेकरून तिला अजून काही पुरावे मिळू शकतील. ती जॉलीलाही एक व्हॉइस मेसेज करून सगळं सांगते, पण जॉली तिच्यासोबत येत नाही. प्रियाच्या घरी पोहोचल्यावर निकिता सगळीकडे शोधाशोध करते. मग त्या कुत्र्याच्या पुरलेल्या जागेचा खड्डा खणते. तिथेच तिला तोच लिक्विड सापडतो, जो तिने व्हिडिओमध्ये पाहिला होता. तेवढ्यात निकिताला समोर एक राक्षस दिसतो, जो तिच्याच दिशेने येत असतो.
त्याला पाहून निकिता पडायला लागते आणि तो राक्षस तिच्या मागे लागतो. पडताना निकिताला जखमा होतात, पण ती जीव वाचवण्यासाठी पडत राहते आणि योग्य वेळेस जॉली तिथे पोहोचतो, ज्याने तिचा मेसेज पाहिलेला असतो आणि तो निकिताला वाचून तिकडून घेऊन जातो. त्या रात्री निकिता खूप घाबरलेली असल्यामुळे ती संपूर्ण रात्र जॉलीसोबतच राहते. पुढच्या दिवशी निकिता सनलच्या सहकाऱ्यांना ते लिक्विड दाखवते आणि म्हणते की अमरदेव याच लिक्विडच्या मदतीने लोकांना वश करतो. इथे निकिता हे सिद्ध करू शकत नाही की हे लिक्विड कोणावर नियंत्रण मिळू शकतं, कारण पाण्याचा संपर्क आल्यावर या लिक्विडचा रंग बदलायला हवा होता, पण तसं काही घडत नाही. यावर टीना म्हणते की तू उगाचच एवढी चिंता करतेस, हे सगळं विसरून पुढे जा. पण निकिता तिचं ऐकत नाही. तेव्हाच तिथे एक पोलीस येतो आणि त्यांना सांगतो की मला प्रिया मर्डर केसबद्दल तुमच्याशी चौकशी करायची आहे. म्हणून तो जॉली आणि निकिताला आपल्यासोबत घेऊन जातो, पण प्रत्यक्षात तो थेट अमरदेवच्या फाउंडेशनमध्ये घेऊन जातो. हे पाहून निकिता लगेचच समजते की तो देखील अमरदेवचाच माणूस आहे. नंतर निकिता अमरदेवला सुनावते. यावर अमरदेव सांगतो की प्रिया माझं पुस्तक चोरून घेऊन गेली होती आणि तो तेच पुस्तक तिला दाखवतो. पण हे पुस्तक तर निकिताच्या घरी होतं, म्हणजे अमरदेवने तिच्या घरात घुसून हे चोरलं होतं. हे पाहून निकिता म्हणते, अरे तू तर चोर निघालास आणि तू एक सामान्य माणूस होतात, मग एवढी मोठी फाउंडेशन तू लोकांना फसवूनच उभारली असणार. तेव्हा अमरदेव म्हणतो, जर असंच अहंकारात वागलीस तर लवकरच तुझं अस्तित्वही संपेल. आणि तो एक फोटो दाखवतो आणि म्हणतो, तुला असाच एक राक्षस मारून टाकेल. तो फोटो पाहून निकिता हादरते, कारण हा तोच राक्षस होता ज्याच्यापासून ती घाबरून पळाली होती. नंतर ती घाईने आपल्या खोलीत परतते, तपासायला की अमरदेवचे लोक पुस्तकासोबत अजून काही घेऊन तर गेले नाहीत ना. पण तिथं दुसरं काहीच चोरी गेलेलं नव्हतं. निकिता टीनाला काही नंबरची एक फोटो पाठवते, जी तिला प्रियाच्या घरात दिसली होती. ती टीनाला सांगते की ही कदाचित एखादं क्लू असू शकतं, म्हणून फक्त यांना डिकोडिंग कर. टीना मान्य करते. नंतर ती माहिती काढून सांगते की जे नंबर तू पाठवलेस ते एक जुना मोडकळीस आलेल्या इमारतीचे कोऑर्डिनेट्स आहेत. निकिता तो ॲड्रेस घेऊन तिथे थेट जाते. त्या खंडरात गेल्यावर तिला अचानक खूप साऱ्या लाशा दिसतात, ज्यांना तो राक्षस खात असतो. हे दृश्य पाहून निकिता तिथून पळून जाते, पण तो दानव तिच्या मागे लागतो. तो राक्षस तिला जखमी करतो, पण योग्य वेळी जॉली येतो आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातो. जॉली तिथे थेट अमरदेवकडे घेऊन जातो आणि त्याच्यासमोर हात जोडून विनंती करतो की कृपया निकितावरचं जे 3 दिवसांचा शाप आहे तो काढ, नाही जर ती मरणार. यावर अमरदेव म्हणतो, आता मी काहीही करू शकणार नाही. जर तिला वाचायचं असेल तर तिला एखादी बली द्यावी लागेल, नाहीतर तो राक्षस तिचा पाठलाग थांबवणार नाही. तेवढ्यात निकिताला शुद्ध येते आणि ती अमरदेवला मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अमरदेव म्हणतो, जर तू मला मारलंस तरी काय होईल, लोक मला अजून जास्त पूजायला लागतील. त्याने तर तुझंच नुकसान होईल, कारण तू मला कधीच एक्सपोज करू शकणार नाही. हे ऐकून निकिता थेट बाहेर निघून जाते. इतकंच नाही तर तिचा जॉलीसोबत देखील वाद होतो, कारण जॉली तिला अमरदेवची माफी मागायला सांगत असतो. आता जेव्हा निकिता आपल्या खोलीत परत येते, तेव्हा तिचं मानसिक संतुलन बिघडायला लागतं आणि तिथेच ती बेशुद्ध होऊन पडते. त्याचवेळी तिच्या बॅगवर पाणी सांडतं आणि त्याचा रंग बदलतो, म्हणजे त्या बॅगेत काहीतरी गूढ आहे. इकडे जॉली आपली शूट केलेली व्हिडिओ क्लिप्स पाहत असतो, तेव्हा त्याला आपल्या मागे एक माणूस दिसतो, जो त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो. हे पाहून त्याला समजतं की हे सगळं अमरदेवच करून घेतो आहे. यानंतर आपण अमरदेवला जनसमुदायामध्ये पाहतो. तेवढ्यात जॉली आणि टीना अर्धमेल्या अवस्थेत निकिताला घेऊन तिथे येतात आणि अमरदेवच्या पायाशी हात जोडून विनंती करतात की कृपया तिला वाचवा. तेव्हा लोकांना दाखवण्यासाठी अमरदेव निकिताला उपचारासाठी आत घेऊन जातो आणि तिच्यावर काहीतरी केमिकल ओतणारच असतो. पण त्याआधीच निकिता त्याला थांबवते आणि म्हणते, मी आधीच तुझ्या वशातून बाहेर आली आहे. ती स्पष्ट करते, तू एक असं लिक्विड तयार केलं आहेस ज्यामुळे तू लोकांना वश करतोस. जे कोणी तुझ्याविरुद्ध जातं त्यांना तू अशा प्रकारे शैतानाच्या भयावह प्रतिमा दाखवतोस की तो माणूस समजतो की शैतान त्याचा जीव घेण्यासाठी येतोय. पण प्रत्यक्षात हे सगळं त्याच्या मनातच निर्माण झालेलं असतं आणि तो स्वतःचा जीव संपवतो, जसं की सनल आणि प्रियासोबत झालं. पुढे ती सांगते, तू माझ्या बॅगवर ते लिक्विड टाकलं होतंस, त्यामुळे मी जेव्हा बॅग हाताळत होते तेव्हा ते लिक्विड माझ्या नाकातून आणि तोंडातून शरीरात जात होतं आणि मी तुझ्या प्रभावाखाली येत होती. आणि प्रियाला मिळालेलं लिक्विड त्या प्रभावाचा प्रतिकार करणारा उपाय होता. ते मला समजलं नाही, पण जॉलीला कळलं आणि त्यानेच मला वाचवलं. हे ऐकून अमरदेव म्हणतो, मग काय झालं? तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस. मी तुझ्या भावाला आणि प्रियाला वश करून मरणाच्या दिशेने ढकललं, पण लोक अजूनही माझी पूजा करतायत. तू हे सिद्ध तरी कसं करशील की माझ्याकडे काही शक्ती नाहीत? तेव्हा निकिता सांगते, जॉलीनं तुझं बायोलॅब शोधलं आहे, जिथे हे सगळं केमिकल तयार केलं जातं. आणि आता तू जे काही बोललास ते सगळं सोशल मीडियावर लाईव्ह चाललंय, कारण जॉली त्याचे स्मार्ट ग्लासेस वापरून हे सगळं रेकॉर्ड करत होता. हे ऐकून लोक संतापून उठतात
आणि अमरदेववर तुटून पडतात. अमरदेव गोंधळून जातो. नंतर लोक अमरदेवला मारायला लागतात आणि निकिता आणि जॉली तिकडून निघून जातात आणि हा चित्रपट इथेच संपतो. कधी कधी गोष्टी डोळ्यांनी दिसतात तशा नसतात आणि सत्य नेहमी समोर नसतं, ते शोधावं लागतं. मन, विचार आणि धैर्य यांच्या मदतीने. ही कहाणी फक्त एका रहस्याची नव्हे, तर मानवी स्वभाव, अंधश्रद्धा आणि सत्याच्या संघर्षाची आहे. अंधश्रद्धा म्हणजे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे ज्या ना विज्ञानावर आधारित आहे ना तर्कशुद्ध विचारांवर. या चित्रपटात जसं दाखवलं आहे तसंच आपल्या समाजातही अनेकदा भीती, गैरसमज आणि चुकीच्या समजुतींमुळे अंधश्रद्धा पसरते. लोक एखाद्या घटनेचा वैज्ञानिक किंवा मानसिक दृष्टिकोनातून विचार न करता लगेच दैव, भूत, शाप किंवा अघोरी गोष्टींना जबाबदार धरतात. यामुळे अनेक निष्पाप लोकांना वेदना सहन कराव्या लागतात, काही वेळा तर आयुष्यभर. अंधश्रद्धा सोडून विवेक आणि विज्ञानावर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक गोष्टीकडे संशयाने नाही, पण तर्काने बघा. मानसिक आजार, वेगळी वागणूक किंवा विचित्र घटना म्हणजे भूत नाही, तर ती मदतीची गरज असते. भीतीवर नाही, तर विचारांवर विश्वास ठेवा. जर समाजाने अंधश्रद्धेला बाजूला ठेवलं, तर अनेकांचे आयुष्य वाचू शकतात आणि खरं प्रगतीचं दार उघडू शकतं. आता वेळ आहे डोळे उघडून पाहायची आणि मन उघडून विचार करायची. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.